तर 33 आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे। भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं। 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्री असं हे सरकार असणार आहे। भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे। एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्री असं हे देवेंद्र 3.0 चं सरकार असेल। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी शपथ घेतलेली आहे। नहीं, ऐसा नहीं है, सर्वांना चान्स मिळालेला आहे। सर्वजण पार्टीचं काम करणार आहे। माझ्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे। मी सर्व एकत्र रीतीने काम करू। काय ते देवेंद्रजींनी जबाबदारी टाकली आहे। नक्कीच माझं मनापासून मी त्यांचे आभार मानतो। माझ्या मतदारसंघातल्या लोकांची अनेक वर्षाची इच्छा होती, ती आज त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली आणि जो विश्वास पक्षानं माझ्यावर टाकलाय, देवेंद्रजींनी टाकलाय, तो कामाच्या माध्यमातून मी नक्कीच सार्थ करून दाखवेन। खात्याची काय अपेक्षा आहे आता? नाही, ते आता मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत, ते जे जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। महानगरपालिका निवडणूक आहे, नाही, बिलकुल नाही। बघा, एक गोष्ट असते, पक्षाच्या प्रमुखांना काही गोष्टी वेळेअभावी काही प्रत्येकाला न्याय देता येत नाही, परंतु मला योग्य वेळी शिंदे साहेबांनी न्याय मिळवून दिलेला आहे। 30 वर्षाची त्यांना तिथे बघून मला खूप खूप आनंद झाला। माझा मुलगा आणि मीच फक्त आलो होतो, पण सगळ्यांनी मला सरप्राईज दिला। 5 वर्षाची गॅप झाली ताई, गेल्या 14 ते 19 तुम्ही मंत्री होत्या। काय खातं अपेक्षित आहे आणि काय टार्गेट घेऊन काम करणार? तसं काही माझं अपेक्षित नाही। मागच्याही वेळी मला जे पक्षांनी खाते दिले ते मी काम केलं, आताही देते। भाऊ बहीण एकाच मंत्रिमंडळात असणार आहे, धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे। ते राष्ट्रवादीकडून आणि आम्ही भाजपकडून आहेत आणि बरेच दिसतात यावेळी जोड्या। बीडचं पालकमंत्रीपद मिळावं ही अपेक्षा असेल? अशा काही अपेक्षा आम्ही कधीही केलेल्या नाही। हे सगळे तुम्ही मीडिया लावता। जे पक्ष आम्हाला देतो ते जबाबदारी आम्ही पार पाडतो। तुम्ही जेव्हा शपथ घेत होत्या तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष सुरू होता कार्यकर्त्यांमध्ये। हो, नक्कीच मुंडे साहेबांचं नाव कार्यकर्त्यांच्या हृदयावर कोरलेलं आहे, ते कधीच विसरू शकणार नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी। वेळी न्याय दिलाय हा त्यांचा इतिहास आहे। अडीच वर्ष काय, जर योग्य काम केलं नाही तर वर्षभरामध्ये सुद्धा त्याची गच्छती होऊ शकते। तुम्हाला जर पक्षाच्या प्रमुखांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी मंत्री म्हणून नेमलेलं आहे तर त्या मंत्रिपदाला न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे। त्यामुळे तुम्ही ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे। जर पार पाडलं नाही तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही।